झी 24 तासनं उघड केलेलं पुण्यातलं हे जमीन गैरव्यवहार प्रकरण रवींद्र तारूला या प्रकरणामध्ये आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलीस ठाण्याअंतर्गत दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला 7 तारखेला अटक केली होती आणि तारूला 8 तारखेला पौड न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आज आता रवींद्र तारूची ही पोलीस कोठडी संपतीये। बावधन पोलीस त्याला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करतील। त्याला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळते की त्याची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात पुण्यातल्या या सगळ्या घडामोडींवर आणखी अपडेट माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट पुण्यामधून सध्या जोडले गेलेत। निलेश, आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आहेत। ते म्हणजे एक तर शीतल तेजवानीला आज पुन्हा एकदा कोर्टासमोर आणलं जाईल, त्यामुळे तिच्या कोठडीमध्ये काय वाढ होती हे बघणं महत्त्वाचं ठरेल। रवींद्र तारू याच्यात सुद्धा पोलीस कोठडी वाढ होणार की पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष असेल। तर दिग्विजय पाटील आज तरी उपस्थित राहत आहेत का चौकशीला हे पाहायचं। काय नेमके या संदर्भात ते अपडेट्स आहेत? अनुपमा, पहा की या प्रकरणामध्ये 3 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। एक शीतल तेजवानी, रवींद्र तारू आणि दिग्विजय पाटील या तिन्हींची आज मोठे अपडेट येण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानीची जवळपास 12 दिवसांपासून ती पोलीस कोठडीमध्ये होती। तिची आज पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। कदाचित आज तिची पोलीस कोठडी जी संपली तर तिची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर त्याच दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते शीतल तेजवानीचा ताबा घेऊ शकतात, ही एक मोठी अपडेट आहे। तर दुसरीकडं रवींद्र तारू जे आहेत दुय्यम निबंधक, त्यांची सुद्धा 8 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती संपणार आहे। त्यांना सुद्धा पोलीस कोठडी पुन्हा मिळावी यासाठी आता पिंपरी चिंचवड जे पोलीस आहेत ती मागणी करणार आहेत। तर तिसरीकडे बघितलं तर या प्रकरणामध्ये मीडियाचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील हे आज पुणे पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे। अर्थात त्यांना हजर राहावं लागणार आहे, कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पार्थ पवार यांच्या लग्नासाठी ते बाहेर परदेशात गेले होते असं त्यांनी जबाब दिलं होतं। परदेशात आल्यानंतर ते स्वतः पोलिसांसमोर हजर राहणार होतं असं त्यांनी स्टेटमेंटसुद्धा दिलं होतं, मात्र ते हजर राहिले नाही। त्यामुळे आज त्यांना हजर राहणं महत्त्वाचं असणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित त्यांचा ताबासुद्धा घेण्याची शक्यता आहे। त्यामुळं आजचा दिवस या 3 गोष्टींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळं शीतल तेजवानी जी आहे तिची पोलीस कोठडीत रवानगी होती का न्यायालयात कोठडी रवानगी होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याचबरोबर आज पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ती काय भूमिका घेतात ते महत्त्वाचं असणार आहे, कारण बावधन पोलीस स्टेशनमध्ये पण शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल आहे। त्यामुळे तिची पण रवानी पिंपरी चिंचवडला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या आजच्या दिवसात या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहे। आणि त्याच महत्त्वाचं म्हणजे दिग्विजय पाटील जे आहेत ते आज पुणे पोलिसांसमोर हजर राहतात का हे महत्त्वाचं असणार आहे। अर्थात त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे, त्यामुळं तपास यंत्रणांसमोर त्यांना हजर राहणं महत्त्वाचं असणार आहे। सातत्याने त्यांनी गुन्हेगार द्यायचा प्रयत्न केलेला आहे। जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीसमोर स्वतः न हजर राहता वकिलामार्फत ते आपलं म्हणणं मांडतात। त्यामुळे आता पुणे पोलिसांसमोर स्वतः हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं येणाऱ्या काळांमध्ये दिग्विजय पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे आज त्यांनी पुणे पोलिसांसमोर राहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण निलेश, आणि मुख्य म्हणजे या तिघांच्या चौकशीनंतर किंवा या एकंदरीत सगळ्या कार्यवाहीनंतर पार्थ पवार यांचं सुद्धा नाव येते का? कारण 99% भागीदारी ही अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरच्या काही अडचणी वाढतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी जोडले जाऊ आणि आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू।